morning to all my respected chief guests, school principals, teachers, parents and all my dear friends. Welcome all of you. Myself, Ms. Supriya Santosh Paikram. I am studying in 10th standard in the Buddhist International School, Pathurdi, Nashik. Today I have characterized myself as Jizau Mata. Student Buddhist School ची कन्या पाई ग्रामांची. Student Buddhist School ची कन्या पाई ग्रामांची. हो ना माता शिव छत्रपतीची कहाणी सांगते राजमाता जिजाऊची, राजमाता जिजाऊची. सर्वांना माझा मानाचा मुजरा. मी एका महानायकाची आई, मी जिजाबाई शिव छत्रपतीची माता, भोसलेंची सून लखोजी जाधव व माळसाबाई जाधव यांची कन्या, महाराज शहाजी राजे भोसले यांची पत्नी. माझा जन्म 12 जानेवारी 1598 साली बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड या गावात झाला. माझा शोभा लहान असताना दूरवर एखादा किल्ला दाखवत नेहमी मला प्रश्न करायचा की आई साहेब हे कोणाचे आहे, हे काय आहे, मग हे आपले का नाही. अशा याच्या प्रश्नांचे उत्तर देता देता माझा शोभा घडत गेला आणि लोकांसाठी लोकांचे राज्य निर्माण करत गेले. यालाच तुम्ही रयतेचे राज्य असे म्हणतात. मी दिलेल्या शिकवणुकीतून शिवबाने जातीयता नष्ट करून सर्व धर्माचे लोक आपल्या सैन्यात घेतले. माझा आपल्या सर्वांना अशी सांगणे आहे की माझा शिवबा मुस्लिम विरोधी नव्हता आणि तुम्ही असे म्हणतात की माझा शिवबा मुस्लिम विरोधी होता असा प्रचार करू नये. शिवबा मुस्लिमांच्या विरोधी नव्हता हे सूर्यप्रकाशा इतके सत्य आहे. जसा भीमरावांचा जन्म चारही बाजूने दारुगोळा असलेल्या बहु या ठिकाणी झाला, तसाच माझा शिवबा ही चारही बाजूने दारुगोळा असलेल्या शिवनेरी या ठिकाणी झाला. लोक असे म्हणतात दादोजी कोंडदेवांनी माझ्या शिवबाला तलवार शिकवली, दादोजी कोंडदेवांनी माझ्या शिवबाला तलवार शिकवली, पण नाही हो. माझ्या शिवबाला तलवार कशी चालवावी याचे मी प्रशिक्षण दिले. दांडपट्टा चालवण्यामध्ये शिवबा इतका वेळही लागला नाही शिकायला. घोडस्वार, गनिमिकावा यामध्ये जवळपास त्याला शिकवण्याची गरजही पडली नाही. तुम्ही विचार करत असाल हे सर्व मला कसं माहिती? अहो, हे सर्व मला माझ्या वडिलांनी शिकवलंय, म्हणजे लखोजी जाधव. लोक असेही म्हणतात शिवाजीवर रामदासाच्या विचारांचा पगडा होता, पण असे नाही. शिवबा संत तुकाराम यांना गुरु मानत होते. माझं स्वप्न माझ्या शिवबाने वास्तवात उभारले. माझं स्वप्न माझ्या शिवबाने वास्तवात उभारले. शिवबानंतर माझं स्वप्न पूर्ण करणारा भारतात एकमेव हिरा होऊन गेला. त्या महामानवाचे नाव परमपूज्य डॉक्टर भीमराव